तुकाराम हस्तनस्तं पदं भोजतेजं स्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने दत्त्रय जननी देवाचे गोवर्धनं धरं वन्दे गोपालं गोपरूपिणां गोकुलस्तवमीशनं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धने अकीर्ति क्षमायाप्नोति सत्कीर्ति वर्धते चिरं माझी वाणी तुझे वर्णी गुणा आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी साधकाचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका ज्ञानियांची संजीवनी योग्यांचा मुकुटमणी कैवल्याचा पुतळा विश्वमौली ज्ञानोबराय बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परागणा या परागणामध्ये ज्ञानोबरायचे वंशज त्यावेळचे राजे रामदेवराय यांच्याकडे चाकरी करतात. आत्ताच असलेलं पैठण आणि त्यावेळेचं असलेलं प्रतिष्ठान या प्रतिष्ठानामध्ये चाकरी करतात आणि या बालाघाट प्रांतामध्ये करंज आडनावाचा एक इनामदार आहे त्यानं बंड केलं आणि ते बंड क्षमन करण्याचं पत्र निघालं यादवगिरीच्या साम्राज्याकडून. करंजकराला जीवे मारा मुसक्या बांधून आमच्या पुढे आवळा आणि आमच्या पुढे हजर करा. ज्ञानोबरायच्या वंशजानं शिरसावंदे मांडलं पत्र, तलवार उचलली, घमासान युद्ध झालं. 1 वर्ष युद्ध चाललं. नशीब असं की युद्ध जिंकलं, करंजकर मारला गेला आणि दुर्दैव असं की ज्ञानोबरायचे एक वंशज धारातीर्थी पडले. उरलेल्या वंशजांना वैराग्य आलं. नको रुक्या टुक्याचा हिशोब, नको तलवारीचा घमघमाट, नको सेनापती पद, नको मान प्राण प्रतिष्ठापना.
संपलं सगळं सोडून द्यायचा असा विचार केला आणि परमार्थाच्या वाटेवर चालायला सुरुवात केली. काय भाग्य या कुळाचं, या कुळावर गहिनीनाथांची कृपा झाली. या कुळामध्ये ज्ञान जन्माला आलं. ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अमृतानुभवाला पूर्णविराम मिळाला. चांगदेव 65 गळ्यात उतरली. हरिपाठ वारकऱ्याच्या कंठावर गुंजराव करू लागला. त्याचे पडसाद इंद्रायणीच्या पाण्यावर उमटले. नभांगणाला भिडले. नभांगणातून उद्घोष झाला. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ऐका, ज्ञानोबरायांच्या शेवटचा काळ आला. सद्गुरूपी भावाकडे पाहिलं. दादा रे, अवतार संपवावं वाटतो आता. ज्ञाना काम संपलं दादा. अवघेची त्रैलोक्य